महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या अर्थात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेचा विषय ठरलाय। राज्यात एससी प्रवर्गासाठी सध्या 13% आरक्षण लागू असून या आरक्षणाचा लाभ सर्व अनुसूचित जातींना समान स्वरूपात मिळतो। मात्र उपवर्गीकरण झाल्यास या 13% आरक्षणाची अंतर्गत विभागणी करून विविध जातींना त्यांच्या प्रतिनिधित्व आणि सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे स्वतंत्र वाटा निश्चित केला जाऊ शकतो। या विषयावर नेमकी भूमिका काय आहे, उपवर्गीकरणामुळे कोणते बदल होऊ शकतात, तसेच समान नागरिक हक्क आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने याकडे कसं पाहिले जातं, याच विषयावर माजी सामाजिक न्याय मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्यासोबत राजकुमार बडोले सर आहेत। सर, काय सांगाल? आपण पाहिलं की खूप आंदोलन झालं उपकरणाबद्दल, आरक्षणाच्या, त्याबद्दल तुमचं आता काय म्हणणं आहे? उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला ना, त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये पण उपवर्गीकरणाची जी प्रोसेस झाली होती, परंतु ती प्रोसेस करत असताना बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल आतापर्यंत ओपन करण्यात आला नाही, सार्वजनिक करण्यात आला नाही। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या 59 जातींमध्ये प्रचंड तीव्र असंतोष पाहायला भेटला आणि त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी मागणी झाली आणि प्रचंड मोठा मोर्चा मुंबईत झाला आणि प्रत्येक ठिकाणी आता पण त्याच्या ठिकाणी मोर्चे होत आहेत। आणि याच्यामध्ये 59 जातीपैकी 59 जाती एकत्रित आल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला दिसतं। आणि त्याच्यामुळे बदर समितीमध्ये या 59 जातीला कशा पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका आहे हे आतापर्यंत लोकांना कळलं नाही। आक्षेप मागवले गेले, परंतु बदर समितीचा अहवालच ओपन झाला नाही। त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून मला वाटते सरकारनं बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे। 59 जातींना विश्वासात घेऊनच त्याच्यानंतर कार्यवाही करावी। 2027ला ऑलरेडी जनगणना होत आहे, जनगणनेच्या नंतर सगळ्या गोष्टी त्या बाबतीत विचार करावा, पण तूर्त तरी हे उपवर्गीकरण रद्द करावे अशी सगळ्यांची भावना आहे आणि मला वाटते सरकार पण ते नक्की ऐकेल। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना 29 पैकी 27 आमदारांचं निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांनी म्हटलं की आम्ही सगळ्या आमदारांची बैठक घेऊ आणि त्याच्यानंतरच काय ते ठरवू। त्याच्या अजूनपर्यंत बैठक झालेली नाही आहे आणि बैठक झाल्यानंतरच त्या बाबतीतला जे काही अजून काही असतील तर ते लक्षात येईल। समान नागरिक कायद्याची कुठे हालचाली दिसत आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी म्हटलेलं आहे, परंतु हा समान नागरिक कायदा लागू करत असताना वेगळ्या वेगळ्या समाजातील जे घटक आहेत त्यांच्या भावना, त्यांचा विचार करूनच तो करावा। या ठिकाणी राज्य सरकारनं ऑलरेडी समिती गठीत केली आहे, परंतु समिती गठीत आता करण्यात आलेली आहे, परंतु त्याचा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत होईल आणि त्याच्यानंतरच निर्णय होईल। आज तरी त्या बाबतीत या ठिकाणी काही बोलणं उचित नाही। थँक्यू सर। काय होते राजकुमार बडोलेचे, कॅमेरामॅन श्रीकांत, किरण जाधव, आवाज इंडिया।